अवघड आहे बरं का 2026 ना. आय एम टेलिंग यू. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या लोकांनी 4-5 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी फोन घेतला ना, त्यांना इतका आनंद होत असेल. आय एम नॉट जोकिंग, मी खरं सांगतो. याचं कारण असं आहे की जे फोन्स तुम्हाला 30-32 हजारामध्ये मिळत होते किंवा 30 हजारच्या खाली मिळत होते, आता त्यांची प्राइस 35 आणि 37 हजार झालेली आहे. आय एम नॉट जोकिंग. आणि तेवढंच नाही, ह्याच्या पुढं 6 महिन्यांनी तुम्ही घेतलं ना, तर आता ज्या प्राइसला मिळते ना, त्यापेक्षा 4-5 हजाराने जास्त होणार आहेत स्मार्टफोनचे प्राइसेस. हो, वाढतच राहणार आहे. तुम्हाला आज मी 30 हजारच्या खालचे सगळ्यात चांगले स्मार्टफोन्स सांगणार आहे. लेट अस स्टार्ट. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल, सबस्क्राईब करा, बेल आयकन वाजवा, म्हणजे जसे आम्ही व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. एकच चॅनल आहे आपला टेक मराठीच्या दुनियेत, तर करा अजून मोठं करा त्याला. चला, सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हणेन की जर का तुम्हाला एक स्लिम लाईट फोन पाहिजे असेल, डिसेंट कॅमेरा पाहिजे असेल, चांगला परफॉर्मन्स, अगेन चांगला म्हणजे ह्या प्राइस रेंज मध्ये ऍट पार परफॉर्मन्स पाहिजे असेल, तर मोटो H70 जो आता लॉन्च झालाय 29,999 ला मिळतो. आणि ते सुद्धा 8256 GB व्हेरियंट मिळतं. 8128 नाही, 8256 GB व्हेरियंट मिळतं. वायरलेस चार्जिंग फक्त ह्याच फोन मध्ये अंडर 30,000 मध्ये मिळतं. IP6869 सर्टिफिकेशन आहे. 7 Gen 4 प्रोसेसर येतो, त्याचा 1.4 मिलियन अंडर स्कोर आहे आणि 1.5K रेझोल्यूशनचा AMOLED 120 Hz डिस्प्ले मिळतो. LPDDR5X रॅम टाइप सुद्धा आहे. त्यामुळे माझ्या हिशोबाने दिस इज वन ऑफ द बेटर चॉईसेस अंडर 30,000. पण जर का तुम्हाला युनिक पाहिजे असेल, काहीतरी वेगळा स्टँड आउट पाहिजे असेल, डिझाईन त्याचं युनिक पाहिजे असेल, क्लीन UI वगैरे पाहिजे असेल, तर मी तुम्हाला नथिंग फोन 4A जो आता लॉन्च झालाय तो म्हणेन मी. 28,999 ह्याची प्राइस म्हणजे 29,000 मिळतो ऑफर्स बरोबर, नाही तर त्याची 32-33 प्राइस आहे. ऑफर्स बरोबर तुम्हाला 8128 व्हेरियंट 28,999 ला मिळतो. ग्लिफ बार येतं, एक तर युनिकनेस मागच्या बाजूला, आणि नथिंगचे विजेट्स वगैरे, OS नथिंग OS जे दॅट इज रिअली गुड. आता ह्या सगळ्या जे मी 5 फोन सांगणार त्याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये टेलिफोटो तुम्हाला मिळतो. बाकी सगळ्यांमध्ये प्रायमरी आणि अल्ट्रावाईड मिळतो. ह्याच्यामध्ये 3.5x टेलिफोटो मिळतोय. त्यामुळे म्हणजे ठीक आहे, इतका काय खास नाहीये, पण हा दॅट टेलिफोटो तुमच्यासाठी महत्वाचा असेल. भरपूर तुम्हाला 50mm 75mm वरती पोर्ट्रेट्स वगैरे काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. 35mm 50mm वरती वगैरे. सो आणि 5400 mAh ची बॅटरी आहे. ठीक ठाक आहेत. 7000 वाले सुद्धा आहेत, पण याच्यामध्ये 5400 mAh बॅटरी आणि 50 वॉट चार्जिंग. एक नेगेटिव्ह म्हणजे नाही, तुम्हाला अडॅप्टर बॉक्सच्या आत येत नाही, त्याची प्राइस तुम्हाला एक्स्ट्रा द्यावी लागेल. चला, आता जर का मोठी बॅटरी पाहिजे असेल, परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल आणि डिसेंट कॅमेरा सुद्धा पाहिजे असेल, तर मी रिअलमी P4 म्हणेन. 8128 व्हेरियंट 27,999 म्हणजे 28,000 मिळतोय. 1.5K रेझोल्यूशनचा 144 हर्ट्झचा क्वाड कर्व्ड OLED डिस्प्ले मिळतो. म्हणजे हा मल्टीमीडिया साठी सुद्धा जबरदस्त आहे. 7 Gen 4 आहे, त्यामुळे परफॉर्मन्स ऍट पार, म्हणजे ह्या प्राइस रेंज मध्ये जो परफॉर्मन्स पाहिजे तो तुम्हाला मिळतोय. सोनीचा प्रायमरी 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. फक्त हाच तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देतो. त्यामुळे आय थिंक दिस इज व्हेरी गुड. बट हायलाइट इज 7000 mAh ची बॅटरी आणि 80 वॉट चार्जिंग, आणि तुम्हाला अडॅप्टर सुद्धा बॉक्समध्ये मिळतं. एवढंच आहे की याची प्लास्टिक बिल्ड आहे. थोडेसे थर्ड पार्टी ऍप्स वगैरे तुम्हाला मिळतील, तर जरा लक्ष ठेवा त्याच्यावरती. त्याच्यानंतर परफॉर्मन्सच्या बाबतीत मी म्हणेन दिस बीट्स एव्हरीवन. गेमिंग 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 हेच जर का तुम्हाला महत्वाचं असेल ना, तर iQOO Neo 10R कडे तुम्ही बघू शकता. 29,000 ला मिळतोय. 8256 व्हेरियंट, त्यामुळे तो चांगला आहे. 1.5K रेझोल्यूशनचा 144 हर्ट्झचा OLED डिस्प्ले, दॅट इज गुड. पण परफॉर्मन्स एक्सलंट इन दिस प्राइस रेंज. 8S Gen 3 ज्याचा अंदाज स्कोर 1.5-1.6 मिलियन येतो. 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, 32 मेगापिक्सेलचा फ्रंट येतो. 6400 mAh ची बॅटरी आहे, तर बॅटरी सुद्धा मोठी आहे. आणि हो, LPDDR5X रॅम टाइम आणि UFS 4.1 स्टोरेज टाइम, म्हणजे परफॉर्मन्स साठी हा एक्सलंट आहे, म्हणजे त्याचा काय प्रश्नच आहे. पण हो, प्लास्टिक बिल्ड आहे, थोडे थर्ड पार्टी ऍप्स रिकमेंडेशन वगैरे येतात, आणि IP6869 नाहीये जे बाकीच्या फोन्स मध्ये तुम्हाला मिळतं. तर परफॉर्मन्स साठी iQOO घ्या. आणि ऑलराऊंड जर का तुम्हाला पाहिजे असेल, हा मी का चूज केला माहिती का, कारण की लोकांना आवडतात हे फोन, हा ब्रँड आवडतो. हा थोडा एक 2-2.5 हजाराने महाग आहे. थोडा ऑफर्स मध्ये घेतला तर 30,000 जवळ मिळतो. पण OnePlus Nord 5 इज एक्सलंट एज वेल. ह्याच्यामध्ये सुद्धा 8S Gen 3 येतं, सो दॅट इज गुड. ग्लास बॅक आहे, 144 हर्ट्झचा OLED डिस्प्ले येतो, 6800 mAh ची बॅटरी आहे, 80 वॉट चार्जिंग आहे. ऑक्सिजन OS चा एक्सपिरियन्स मिळतो, विच इज बेस्ड ऑन Android 3 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात. त्यामुळे OS, ब्रँड, मोठी बॅटरी, परफॉर्मन्स, डिस्प्ले सगळ्याच्या बाबतीत आय थिंक दिस इज एक्सलंट. आणि ग्लास बॅक सुद्धा आहे, त्यामुळे थोडं जास्त प्रीमियम दिसतो. पण हो, कॅमेरा ठीक ठाक आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग की चांगला येईल कॅमेरा, पण इतका चांगला नाही. आणि IP6869 चा नाही, तर दॅट दोज आर नेगेटिव्ह. पण सगळ्या गोष्टींकडे बघितलं ना, तरी सुद्धा माझ्या हिशोबाने OnePlus Nord 5 यू शुड डेफिनेटली लुक, जर का तुमचं बजेट 30,000च्या खाली असेल. जे काय फोन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, सगळे फोन्स मी खाली त्याचे लिंक्स देतोय, टॅग केलेले आहेत, नक्की जाऊन बघा. आणि तुम्ही सांगा, ह्या 5 पैकी जर का तुम्हाला रँक करायचे असतील 1 2 3 4 5, तुम्ही कसे रँक करताल, सगळ्यात वरती कुठला फोन येईल, खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.